मित्रांनो नमस्कार। आजचा व्हिडिओ आपण अजितदादाचे 10 गुण जे आहे तर ते 10 गुण सगळ्यांनी शिकण्यासारखे आहे त्या संदर्भात बनवत आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण अजितदादाविषयी मित्रांनो 10 गुण आहे आणि शेवट मी एक चांगली बाब त्यामध्ये सांगणार आहे। मित्रांनो पहिला गुण आहे अजितदादांचा की ते वेळेचं पालन करायचे आणि शेवट त्यांचे जे ओळख पटली मित्रांनो ती घड्याळावरूनच पटली आहे, घड्याळाच्या काट्याप्रमाणे ते धावायचे। त्यानंतर दुसरा गुण अजितदादाकडून घेण्याचा आहे त्यांना असलेला प्रशासकीय अनुभव, प्रशासनाकडून काम कसं करून घ्यायचं, कारण सलग 6 वेळा उपमुख्यमंत्री राहण्याचा मान त्यांना मिळाला। आणि तिसरा गुण आहे मित्रांनो वक्तशीरपणा। अजितदादा कुठल्याही कामामध्ये वक्तशीरपणा आणि बोलण्याची लकब, आणि त्यानंतर त्यांच्याकडून घेण्यासारखा चौथा गुण आहे मित्रांनो संयम। आणि संयम कुठलंही काम कोणी किती जरी रागावलं असेल तर त्याला समोरच्या कार्यकर्त्याला संयमित राहून समजून घेणे। आणि त्यानंतर आहे ज्याला आपण म्हणतो अजातशत्रू, म्हणजे एखादं काम कुठल्याही पक्षातला जर नेता आपल्याकडे घेऊन आला तर त्याला ते आपुलकीने करून घेणे, हाही गुण त्यांच्याकडून शिकण्यासारखा आहे। आणि त्यानंतर आहे मित्रांनो कुठल्याही कामाचं नियोजन हे परफेक्ट करणे, कारण आपण पाहतो। आणि त्यानंतर मग आणखीन एक गुण आहे त्यांचा सल्ला देणे, कारण मी सध्या दिग्रसच्या इथं उभा आहे आणि पुसदचेच आपले महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील भाऊ यांच्याकडं एकंदरीत 5-7 याचे खात्याचे उपराज्यमंत्री पद असल्यामुळं त्यांनी दिलेला संदेश की निलय आता इंद्रनील तू आता सांभाळ, तुझ्याकडं जे कामाचा बोजा आहे ती खाती जास्त आहे। बऱ्याच जण तुम्हाला खाती जास्त असल्यामुळे मी चालतो, तू थांबता। नमस्कार। तर असे गुण आहेत। त्यानंतर एखाद्याने दिलेला त्यांना म्हणजे आपण पाहतो की लहान मुलंही त्यांना आवडायचे, कारण कुठेही ते गावात चालले लहान मुलं जर त्यांच्या प्रतीक्षेत असले तर त्यांना तिथे थांबून ते बोलायचे आणि त्यांचा एक उत्साह वाढवायचे। त्यानंतर कुठलंही एखादं भाषण जर चालू असेल त्यामधून जर आपल्या प्रेक्षकांनी जरी आवाज दिला, म्हणजे एक होता अजितदादाचं भाषण चालू असताना एका याने आवाज दिला, दादा त्या हत्तीनीचं काय करायचं, मग दादा त्या एक आवाज ऐकला आणि त्याला त्यांनी रिस्पॉन्स दिला, अरे बाबा ते सुप्रीम कोर्टाची केस आहे। तर ह्या सगळ्या म्हणजे माधवी हत्तीनीचं ते प्रकरण अशा मित्रांनो यातलं आहे। आणि सध्या आम्ही ज्या ठिकाणी उभं आहे ते वर्धा यवतमाळ नांदेड मित्रांनो ही रेल्वे आहे। तर माझं एवढंच मत आहे की या रेल्वेला जर समजा अजितदादा एक्सप्रेस असं जर नाव दिलं तर निश्चितपणे अजितदादाची जी आठवण आहे ती आमच्या विदर्भातही येत राहील आणि अजितदादाला एक भावपूर्ण श्रद्धांजली त्या मार्फत होईल। आपल्याला मित्रांनो काय वाटतं निश्चितपणे यावरती कमेंट करून सांगा। आणि यामध्ये काही गुण तर आपण सांगूही नाही शकलो मित्रांनो,